मी सगळा महाराष्ट्र फिरलो, पण नंदुरबार आणि जळगाव ही दोन जिल्हे राहिले होते. आज जळगावला इकडे येत असताना मला सतत विचार येत होता की ही भूमी काय, ही जागा काय. ही जागा फार ऐतिहासिक आहे. इथपासून 70 किलोमीटरवर लांब, 70-80 किलोमीटर लांब फैजपूर नावाच्या गावात काँग्रेसचं 50वं अधिवेशन झालं. हे अधिवेशन फार वैशिष्ट्यपूर्ण होतं. ते अशासाठी की काँग्रेसचं अधिवेशन एका खेड्यात होण्याची ही पहिली वेळ होती. पहिल्यांदा काँग्रेसचं अधिवेशन एका खेड्यात झालं, गावात. गांधीजींचा गावाकडे चला हा नारा गुंजवणारा ही जागा आहे. आणि या अधिवेशनात अजून एक इतिहास घडला होता. फैजपूरच्याच अधिवेशनात देशाला पहिला पंतप्रधान मिळाला होता. जवाहरलाल नेहरू हे त्याच्यात अत्यंत गौरवपूर्ण असा इतिहास असलेला हा भाग आहे. कविवर्य बासी मार्टेकरांचा हा भाग आहे. मराठीचे अतिशय क्रांतिकारी कवी बासी मार्टेकर. अनेक नावं, मधुकरराव चौधरींची मला आठवण येते. याच भूमीने महाराष्ट्राला एक शिक्षण तज्ञ दिला आणि एक असा विधानसभा अध्यक्ष दिला जो चुकीच्या मार्गावर चालून कोणालाही बाद करत नव्हता आणि कोणालाही अपात्र ठरवत नव्हता. असा एक विधानसभा अध्यक्ष. ही सगळी परंपरा पाहिल्यानंतर जळगाव कुठून कुठे आलं हा विचार तुमच्यासारखाच माझ्याही मनात. जळगावला सभा आहे असं फेसबुकवर लिहिल्यावर 2-3 लोकांचे मला फोन आले. इथल्या एका मोठ्या नेत्याच्या चारित्र्याविषयी ते मला सांगत होते. मी चारित्र्यात जात नाही, पण मला फोन आले. त्या लोकांचा आग्रह होता की मी चारित्र्याबद्दल बोलावं. मी येताना खूप भगवा पाहिला. सगळीकडे भगवामय वातावरण आहे. पण आमचा भगवा हा चारित्र्यहीन नेत्यांचा नाही, तो शिवाजी महाराजांचा आहे. ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराची सून परत पाठवली, त्या शिवाजी महाराजांचा आमचा भगवा आहे. भगवा आमचा सुद्धा आहे. आम्ही पण हिंदू आहोत. मी रामरक्षा येणारा हिंदू आहे. मागावर हल्ला करणाऱ्या किती जणांना रामरक्षा येत होती मला माहित नाही, पण मी रामरक्षा येणारा हिंदू आहे. मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू आहे. आणि म्हणून फक्त हिंदुत्वाचं राजकारणाचा बाजार करणाऱ्या हिंदूंना माझा विरोध आहे. माझा धर्म बागेश्वर बाबाचा नाही. माझा धर्म ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज. मी त्या वारकरी संप्रदायाचा हिंदू आहे ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांसारखा ब्राह्मण संत होतो, तुकाराम महाराजांसारखा मराठा संत होतो, चोखा मिळायचा सगळ्या जातीचे संत आहेत. जैतुंबी सारखे मुस्लिम संत सुद्धा त्यात त्या आणि म्हणून आम्हाला हिंदू विरोधी ठरवणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की आम्ही हिंदूंच्या विरोधात नाही. आम्ही खऱ्या हिंदू धर्माच्या विरोधात नाही. मात्र हिंदुत्वाचा जो बाजार तुम्ही मांडला त्याच्या विरोधात आम्ही, आणि त्याच्या विरोधात आम्ही राहून ती आम्ही सतत भूमिका घेतो. शेवटी गांधीजींना का मारलं? हे खोटे सगळ्या गोष्टी. 55 कोटीचे बळी आधी पण 6 प्रयत्न झाले. गांधीजींना अशासाठी मारलं की हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग एकत्र येऊन निवडणुका लढवत होते 3 प्रांतांमध्ये काँग्रेसच्या विरोधात. आणि मुस्लिम लीगलाही माहिती होतं, हिंदू महासभेलाही माहिती होती, हा म्हातारा मरत नाही तोपर्यंत या देशात धर्माचं राज्य येत नाही कोणत्याच, हे त्यांना माहिती होतं. धर्मांध राज्य येणार ही गांधीच रोखणार त्याला, हे त्यांना माहिती होतं. हा माणूस नौखाली जात होता. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी दिल्लीत आनंदाचा जल्लोष होता. आजच्या सारख्या जल्लोषाच्या पद्धती तेव्हा नव्हत्या. लोक थोडे कमी जल्लोष करायचे, पण देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. 15 ऑगस्टला सगळीकडे जल्लोष तिरंगा होता. आणि त्यावेळेस मात्र गांधीजी नौखालीमध्ये दंगे थांबवत होते. या देशाची फाळणी फक्त हिंदूंना नव्हती असं नाही, या देशाची फाळणी होऊ नये असं शेवटपर्यंत त्याच्यासाठी झगडणारे 2 मुसलमानही होते. त्यातले एक होते खान अब्दुल गफार खान सरहद गांधी आणि दुसरे होते मौलाना अबुल कलाम आझाद. 50 साली राज्यघटना स्वीकारताना जे इथले नागरिक होते त्यातला कुणी या देशाचा दुय्यम नागरिक नाही. सगळे एकाच दर्जाचे नागरिक आहेत हे मला सांगायचं. खान अब्दुल गफार खानांची काल जयंती झाली, योगायोगाचा काल त्यांची जयंती.
खान अब्दुल गफ्फार खान गांधीजींना म्हणत होते की पाकिस्तानच्या ताब्यात आम्हाला देऊ नका, आम्हाला तुम्ही लांडग्याच्या ताब्यात देतात, हे खान अब्दुल गफ्फार खान नावाचा माणूस म्हणतो. आणि ते म्हणत होते की पाकिस्तानात जायचं नाही, वाटलं आम्हाला वेगळं अफगाणिस्तान द्या, आमचा वेगळा प्रदेश द्या, पण पाकिस्तान आम्हाला, ही भूमिका होती. आता जे काही सुरू आहे ते पहा आणि थोडा इतिहास पहा की आपण कुठून आलो होते आणि आपण कोण. अखलाकची हत्या झाली संशयावरून की त्यांनी 2 वर्ष ठेवले. गांधीजी जेव्हा मुलासह आपल्या सरहद गांधी राहायला आले, सरहद गांधी म्हणाले मी पठाण आहे, 6 फूट उंच, मला काही नॉनव्हेज शिवाय होत नाही, माझा आहार. आश्रमात नॉनव्हेजला बंदी होती, गांधीजी पूर्ण शाकाहारी, आश्रमात नॉनव्हेज शिजत नव्हतं. खान अब्दुल गफ्फार खान यांच्यासाठी ते मात्र आणलं, कारण गांधीजी म्हणाले की माणूस महत्वाचा असतो, तो काय खातो हे दुसरा. इतकी सहिष्णुता असलेला भारत अखलाकची हत्या करतो संशयावरून. संशय खोटा ठरला, अखलाकचा जीव करत नाही आला. रोहित वेमुलाचं काय झालं? एक दलित विद्यार्थी केवळ प्रश्न विचारतो म्हणून त्याला इतकं हैराण केलं बंडारू दत्तात्रय सारख्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाचा की त्यांनी आत्महत्या केली. संजीव भट्टचं काय झालं? एक IPS पोलीस अधिकारी संजीव भट्ट गुजरातचे, कोणत्या कारणासाठी आज जेलमध्ये, तर खरं बोलण्यासाठी ते आज जेलमध्ये. एक बलात्कार होतो, 11 जण एका बिल्किसबानवर बलात्कार करतात आणि त्यांची शिक्षा गुजरात सरकार स्वतःचा अधिकार नसताना कमी करतं, त्यांच्या जेलच्या बाहेर काढतं. आणि ज्यांना शिवाजी महाराज कधीही कळले नाही अशा काही हिंदुत्ववादी संघटना त्या बलात्कारांचा सत्कार करतात. हिंदू म्हणून मला स्वतःला काय वाटून घेतलं पाहिजे? संताप होतो ते प्रकरण वाचताना की एका असहाय्य महिलेवर 11 जण बलात्कार करतात आणि ते सुटतात आणि सरकार लवकर सोडून देतं, त्यांचा सत्कार होतो. हे तर बऱ्याच आदेशात सुप्रीम कोर्ट म्हणून त्यांना पुन्हा कोणत्या प्रकारचं शासन आणि कोणत्या प्रकारची व्यवस्था आणली जाते हे लक्षात. हे बाहेरचे जे दृश्य आहे सगळं रोड वगैरे चांगले झाले, गडकरींना धन्यवाद, चांगले रोड, पण ते रस्ते होत असताना, त्या सगळ्या घोषणा होत असताना, ते खात्यात पैसे येत असताना देश कोणीकडे जातो हे बघण्यासाठी खात्यात पैसे द्यायचं कौतुक करतात. आम्हाला बीडच्या सभेच्या आधी एक शेतकरी भेटले, त्यांना माहिती होतं मी परभणीचा जवळचा, आणि ते म्हणाले की साहेब माझी कापसाची गाडी रांगेत लागली होती आणि एका दिवसात कापसाचा भाव 9,000 रुपयांनी 6,000वर आणला. 10 क्विंटल मध्ये माझं 30,000चं नुकसान झालं आणि वर खात्यात मला 2,000 टाकून माझा अपमान केला. गावागावातल्या लोकांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना आता हे लक्षात येत चाललंय की हे सरकार नेमकं कोणाचं. आता येत असताना मला आम आदमी पार्टीच्या एका आमच्या मित्रांनी मेसेज पाठवला, त्यांनी अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यावर FIR झाला. कशासाठी झाला माहितीये का? FIR घेत नव्हते, नोंदवायला लावला FIR लोकांना. कशासाठी झालं माहितीये? शरयू नदी काठची जागा अदानीला देऊन टाकली, जी की पक्ष्यांची जागा आहे, ती पक्ष्यांचं ते अभयारण्य. कोणाचा विकास आणि कोणाच्या नावावर चॅनलवर येऊन भाषण काय चालतात आणि प्रत्यक्षात काय चालतं याचा आपण विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून असीम सरोदे यांनी निर्भयपणाची भूमिका सांगितली. हा काही आमचा नारा नाही, हा महात्मा गांधींचा नारा आहे. चंपारणमध्ये निळीच्या शेतकऱ्यांना त्यांनी दिलेलं नारा, ती जुलमी सरकार विरुद्ध भांडायचं तुम्ही निर्भय व्हावे आणि म्हणून निर्भय होण्याची गरज. आमचा कोणत्याही पक्षाशी कधी संबंध नव्हता, आम्ही दोघेही कोणत्या पक्षात कधी गेलो, पण आम्हाला प्रश्न असा पडला की राजकीय व्यवस्था त्यांच्याकडे भांडेल, पण लोकांचं काय, लोक काय भूमिका, तुम्ही काय भूमिका घेणारा प्रश्न. 24 साली जेव्हा तुम्ही मतदानात जाल तेव्हा तुमच्याकडे भाजपा की काँग्रेस की अमुक काही प्रश्न नाहीये. तुमच्याकडे एवढा प्रश्न आहे की तुमची जर मुलगी कुस्ती खेळणारी असते तर ब्रिजभूषण सारखा कोणीतरी तिच्यावर अत्याचार करण्याचा हा तुमच्या पुढचा प्रश्न आहे. तुमच्या पुढचा प्रश्न भाजपा की काँग्रेस हा नाही. तुमच्या पुढचा प्रश्न या देशात संविधान चालणार का, मनुस्मृतीचं राज्य येणार हा प्रश्न तुमच्या पुढे. अनेक गंभीर प्रश्नांना भिडत आपल्याला 24 साली मतदान करायचं. आणि म्हणून आम्ही एक स्वच्छ राजकीय भूमिका घेऊ. ह्याच्यामध्ये कुठलेही सामाजिक वगैरे आवरण नाही. सामाजिक कार्यकर्ते लोक म्हणतात ते आता त्यांची सवयी म्हणतात, तसं तर काय मला विचारवंत पण म्हणतात. तो आरोपच आहे माझा, मी काय विचारवंत नाही.
विचारवंत म्हणजे कुरुंदकर दरवाई ते विचारवंत, आम्ही नाही विचारवंत. एक स्वच्छ राजकीय भूमिका घेऊन की काहीही झालं तरी 2024 साली हे सरकार परत आलं नाही पाहिजे इतकी स्वच्छ भूमिका घेऊन आम्ही तुमच्यापुढे. ह्यातून आम्हाला काहीही लाभ नाही, काही लाभ आम्हाला नको. लोक वर्गणी करून सभा ठेवतात, परस्पर चाललाय. हा जगन्नाथाचा रथ आहे, हा लोक सोडतायत, आम्ही काही करतच नाही. आम्ही निमित्त मात्र, आम्ही फक्त जाऊन बडबड करतो. तुम्ही ऐकाल तितकी करतो, कधी कमी जास्त करतो. एवढ्या मोठ्या संख्येने लोक काय येतात? पिंपरी चिंचवडमध्ये आमची सभा, पाऊस आला, मी म्हणलं सभा बंद करतो, कारण खूप आई बहिणी पण आपल्या खूप तिथे होत्या मोठ्या संख्येने आणि पाऊस काही. तर लोक म्हणाले की सभा बंद करायची नाही. लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन ती सभा ऐकली, त्या सभेची गोष्ट. ही आमची ताकद नाही, आमची ती ताकदच नाही. आम्ही कोण आहोत? आम्ही दोघेही असे कोणी मोठे नेते नाही की ज्यांच्या मागे प्रचंड लवाजमा 50-60 गाड्या फिरतात, असं आमचं काही नाही. ही ताकद लोकांची, आणि लोकांनी आता मनावर घेतलं की हे सरकार बदलायचं म्हणून ते सभा नाही करत, बाकी काही नाही. कुठेही सभा आणायला पैसे द्यावे लागत नाही, 500 रुपये हजेरी काही नाही. तरी मोठ्या संख्येने कष्ट केले येतात, काम केले. पिंपरी सारख्या शहरात कामगार येतात आणि सभेची वेळ 5ची तर ते ड्युटी सोडून येतात आणि ते म्हणतात की आम्ही ड्युटी उद्या भरून काढू, अशा पद्धतीने. तर हा जो माहोल बनत चाललाय, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन, ते कोणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढतात, आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या सोबत आहोत 24 पर्यंत आणि राहू. आणि मला त्यांना हे सांगायचं आहे की पराभूत मानसिकता ठेवू नका. देशाचं चित्र बदलते. मी शेवटच्या भागात त्याकडे येईल. काही आकडेवारी मला तुम्हाला द्यायची आहे. लोक मला म्हणतात की तुम्ही कशावरून म्हणता हे पडणार, तर मी तुम्हाला ती आकडेवारी पण देतो. का हे सरकार करणार हे मी तुम्हाला सांगणार आहे थोड्याशा नंतरच्या भागात. एकीकडे हा धर्मवाद आहे. हिंदू कोड बिलाची होळी कोणी केली? बाबासाहेबांनी जे बनवलं होतं त्याच्यामध्ये बायकांना अधिकार मिळणार. नंतर काय झालं की 7/12 महिलांचा. पण हिंदू कोड बिलात ते होतं पहिलं. ते कोणी होळी केली? कोणत्या संघटनेने? ते हिंदू महासभेने केलेली आहे. जे काही देशात घडत होतं हिंदूंसाठी चांगलं, त्याला त्यांनी कीळ घातलेली आहे पाहिजे. आणि आता ते देशाचा कैवार करतात. राष्ट्रवाद खलीलभाई कोणाकडून शिकावं लागतं आम्हाला? माझे पण वडील स्वातंत्र्य सैनिक होते, असीमचे वडील पण आणि जेलमध्ये होते, स्वातंत्र्य सैनिक होते, गांधीजींच्या बरोबर होते. आता सांगतायत हर घर तिरंगा, घर घर. अरे तुम्हाला आता तिरंगा कळला, आमच्याकडे तो 1943 पासून आहे. चले जाव चळवळीपासून तिरंगाच आहे आमच्याकडे काय होतं दुसरं? आता तुम्ही जुम्मा 4 दिन सुरू केलं तिकडे आपल्या तुमच्या संघ कार्यालयावर तिरंगा लावायला, तर तुम्ही शिकवायला निघाले लगेच हर घर तिरंगा. आता तो आमच्या मनात आहे. तिरंगा आम्हाला सांगावं नाही लागत. आईचं प्रेम, वडिलांचं प्रेम जसं सांगायला नाही लागत, तसं तिरंग्यावरचे प्रेम सांगायला नाही लागत की हा तिरंगा याच्यावर प्रेम करा. ते तुम्हाला सांगायला लागतंय, कारण तुम्ही भलत्याच कोणत्या तरी झेंड्यावर प्रेम करायला लोकांना शिकवतो म्हणून ते तुम्हाला. आणि ते सत्ता आल्यावर तुम्हाला कळलंय. सत्तेची जबाबदारी जेव्हा आली आणि कोर्टात लोक जेव्हा गेले की तुमच्या मुख्यालयावर तिरंगा का फडकत नाही, तेव्हा तुम्हाला हर घर तिरंगा, घर घर तिरंगाची आव्हान आहे. म्हणून म्हणतो मी भगवा दहशतवाद भगवीकरण मी नाही वापरतो, कारण तो आमचा आहे. तो शिवाजी महाराजांचा आहे, तो ज्ञानेश्वर महाराजांचा पासून तुकाराम महाराजांच्या पर्यंत परंपरेतला तो भगवा आहे. तो सहिष्णू आहे. वारकरी हीच भगवी पताका घेऊन जातात. आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, हीच भगवी पताका. पण ही भगवी पताका अत्यंत सहिष्णुतेचे हे वारकऱ्यांना माहिती असते. वारीत आजपर्यंत काही दंगली घडल्या, कोणी कोणाला जातीवर मारलं, भांडण केली, धर्मावर मारलं नाही. काही दिवसापूर्वी त्या वारीतही धारकरी शिरवायचा प्रयत्न झाला. पुण्यातल्या वारकऱ्यांनी हाणून पाडला. धारकरी शिरले होते काय तर वारीचं संरक्षण. अरे त्याचं संरक्षण स्वतः पंढरपूरचा विठ्ठल करतो, तुम्ही काय संरक्षण करणार? ते दुसरे होते जे नावाचे मी घेतलं, मात्र नावैपैकी काही घ्यावी वाटत नाही मला. मजा डोक्यात अगदी काय बोलावं. ते एक बघा, ते नथुराम गोते नाटकात काम करतात, शरद वंशे. ते असे मी सांगितलं नाही, तू सांगितलं तुझ्याकडे मजा झाली त्यांची, पण माझ्या इकडे एक मजा. ते काय झालं की मी एबीपी माझा चर्चेत, मी काय खोडसाळ माणूस नाही, मी साधा माणूस. मला असं ते उगाच नाही आवडत, मी साधाच माणूस. पण ते एबीपी माझ्या चर्चेत काय झालं की ते नथुराम गोडसे, शरद वंशे हे नाव इतक्या वेळा आलं की मी चुकून त्यांना शरद गोडसे म्हणतो.
चुकून म्हणलं होतं ते पडसाळपणा, ते चिडले. अहो ते विश्वंभर चौधरींच्या काही दिवेला हाड आहे का म्हणून मला गोडसे म्हणतात. मी म्हणलं एक मिनिट, गोडसे म्हणण्याचा तुम्हाला स्वतः राग येतो ना, याच्यावरती थोडा गांधी तुमच्या शिल्लक आहे. तुम्ही पाहिलं का नथुराम गोडसेच्या मिरवणुका काढणारे, नथुराम गोडसेची जयंती करणारे, यांनी कोणी मुलाचं नाव नथुराम ठेवले तुम्ही पाहिले का नाही ठेवत? ठेवा ना नथुराम नाव. मनातून अपराधीपणाची भावना असते की या देशाचा जो राष्ट्रपुरुष, जो राष्ट्रपिता, त्याला आम्ही मारलं, ही अपराधाची भावना मनात असते. काय काय सांगतायत आज आपल्याला? सांगतायत राष्ट्र म्हणजे काय? अरे तुम्ही राष्ट्रपित्याची हत्या केली, तुम्ही काय सांगता राष्ट्र? तुम्ही राष्ट्रध्वजाला विरोध केला, काय सांगताय राष्ट्रवाद कोणाला? आणि तुम्ही राष्ट्रगीताची पण अवहेलना केली. यांच्या शाखेत कोणत्याही वंदे मातरम शिवाय म्हणलं जात नाही. वंदे मातरम पुन्हा आपलंच गीत आहे, वंदे मातरम त्यांचं गीत नाही. वंदे मातरम सुद्धा काँग्रेसच्या प्रत्येक शाखेत फैजपूर अधिवेशनाच्या वेळी सुद्धा वंदे मातरम हे काँग्रेसचं अधिवेशन सुरू होण्याचं राष्ट्रगान आहे. आणि आपल्या घटनेप्रमाणे राष्ट्रगीत जनगणमन आहे, पण त्या घटनेप्रमाणे जे गीत आलं त्याचा मात्र द्वेष करायचा. आता मगाशी तुम्ही फार चांगलं बोललात एक वाक्य, ते म्हणाले की घटनेचं पहिलं शेवटचं पान फक्त काय म्हटलंय, आपलं सगळं बदललंय, तसाच प्रयत्न असतो. भारतीय संविधान जर बदललं गेलं नसेल गेल्या 10 वर्षात, तर त्याचे खरे आभार आज जे तिथे SC ST खासदार बसले त्यांचे मानायला पाहिजे. या देशात शेवटी निर्णायक वेळ येईल तेव्हा SC ST चे खासदार हेच त्या देशाचं संविधान वाचवतील, याच्याबद्दल माझ्या मनात खात्री. पण संविधान न बदलता हे खरं आहे, इंदिरा गांधींची हुकुमशाही या देशाने पाहिली, खरं आहे, खोटं नाही. पण इंदिरा गांधींची हुकुमशाही राज्यघटनेच्या चौकटीत सुरू झाली, राज्यघटनेच्या चौकटीतच संपली होती, हा फरक आहे. शेवटी ती आणीबाणी आणताना सुद्धा राज्यघटनेच्या एका कलमाचाच आधार घेतला होता. खरं आहे, आणीबाणी वाईटच होती, तिचं कोणी कौतुक करणार, ती निषेधार्हच होती, कोणीही नाही. विशेषतः ज्या देशाची परंपरा पंडित नेहरूंची असते त्या देशात पंतप्रधानच हुकुमशाह होऊ शकत नाही. पंडित नेहरूंना विचारलं होतं की तुमच्यामध्ये अनेक नेहरू जडलेले, एक परराष्ट्र व्यवहार हा चतुर धोरणी असलेला एक नेहरू, पण पंचशील धोरण नाही. दुसरा एक उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचा नेता पण नेहरू. नेहरूंचा उदय शेतकऱ्यांचा नेता म्हणून झाले. नेहरू काय असे फ्लेक्स सोडून आलेले नेते नव्हते. आता हल्ली नेते फ्लेक्स सोडून येते. ते कोणीतरी दादा बाबा काका गले लटकन त्याच्या वर 25-30 लाचार चेहरे असतात. हे लक्षात येतं की वरच्याने स्कीम आणली नाही तर खालचे जगतच नाही, ते लक्षात येतं. नेहरू फ्लेक्स सोडून आले नव्हते, नेहरू घराणेशाहीतून आलेले नव्हते. नेहरू जेव्हा नेता झाले तेव्हा त्यांच्या वडील प्रॅक्टिस करत होते लंडनमध्ये, लंडनच्या सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करत होते, तिथे एक नामांकित होते. नेहरू हे उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचे नेते म्हणून पहिल्यांदा समोर आले. तर नेहरूंना विचारलं की असे अनेक नेते नेहरू तुमच्यामध्ये आहेत. रसिक नेहरू आहेत, एक गुलाबाचं फुल लावणारे, मुलांचे चाचा नेहरू, असे अनेक नेहरू एकाच नेहरूंमध्ये. तुम्हाला त्यातला सगळ्यात जास्त कोणता नेहरू आवडतो असं नेहरूंना विचारलं. नेहरूंनी सांगितलं की मला तो नेहरू आवडतो ज्याने एवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथल्या नागरिकांना दिलं की या देशातला सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा माझ्या कार्यालयाच्या शेजारच्या विजय चौकात उभं राहून म्हणू शकतो की नेहरू हा एक मूर्ख मनुष्य आहे. इतकं स्वातंत्र्य दिलं, तो नेहरू मला आवडतो. आता स्वातंत्र्य तर सोडा, इतर नेत्यांना फ्लेक्सवर पण येऊ देत नाही. गडकरी बिचारे एवढे पूल बांधतात, एवढे रस्ते बांधतात, उद्घाटनाला वेगळे साहेब असतात. त्या निर्मला सीतारामन काय काय करतात, त्यांच्या उद्घाटनाला हेच परराष्ट्र व्यवहार मंत्री तर माहितीच नाही भारताला कोण आहे. सगळीकडे हे 2 मिठ्या मारतात त्याला. आणि यांचं सर्वोच्च परराष्ट्र धोरण म्हणजे मिठी मारणं, त्याच्याशिवाय वेगळं धोरण नाही. जे दिसेल त्याला मिठी मारणं, एवढं जादू की जादू पण काय ते काही झालं की तेवढंच. मालदीव सारखा सुद्धा देश आपला शत्रू झाला, नेपाळ आपला शत्रू झाला, शेजारचा हिंदू राष्ट्र म्हणून म्हणत होतो. त्या नेपाळमध्ये आता चीनी भाषा शिकवताय नेपाळ. लक्षात घ्या, नेपाळमध्ये अधिकृतरित्या चीनची भाषा शिकवली जाते. चीन एकीकडे मालदीवच्या राष्ट्राध्यक्षाला रेड कार्पेट टाकतोय आणि आपण त्यांना रुपवतोय. कोणती डिप्लोमसी? आणि काहीही माहिती नसलेले सुशिक्षित लोक व्हॉट्सअप फॉरवर्ड करत राहतात की भारताचं परराष्ट्र, अरे भारत पहिलाच मजबूत होता.
परवा ते G20 ची परिषद 20 देशांची होती. ते G20 म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, फक्त भिशी. आज खरील भाईंच्याकडे, उद्या माझ्याकडे, परवा तुमच्याकडे भिशी येते. भिशी लावतो ना आपण सगळे, बाकी काही नाही. 20 देशांमध्ये ते फिरत राहतात. या देशात इंदिरा गांधींनी 100 राष्ट्रांची शिखर परिषद घेतली, पण एवढा गौगवा स्वतः प्रत्येक ठिकाणी गौगवा, ओंकारवाला व्यक्तिवाद. पाहिलं की कंटाळा येतो. बस स्टँडवर मोदी, रेल्वे स्टेशनवर मोदी, विमानतळावर मोदी, टॉयलेटवर सुद्धा मोदी आहे. सार्वजनिक शौचालयात कोणा दुसऱ्या नेत्याचं नाव द्यायला ते जळगाव जिल्ह्याचे आहेत ना. ते किती मेहनत करतात, किती ते पिस्तूल कमरेला लटकूनच फिरतात पक्षासाठी, किती मेहनत येते बघा. त्यांना द्या ना तेवढी तर जागा, काय करते? जागाच नाही कोण. सगळीकडे स्वतः. परवा इतिहास घडला आपलं. ते चांद्रयान जेव्हा गेलं, रवीश कुमारनी ते त्याच्यावर केलं, बघा तुम्ही सगळे छान. त्या दिवशी इतिहास घडला. मोदीजी किती उदार आहेत तुम्हाला कल्पना नाही. आपण टीका करतो त्यांच्यावर, मोदीजी फार उदार आहेत म्हणाले. ज्या दिवशी चांद्रयान गेलं त्या दिवशी त्यांनी इस्रोचा प्रमुख शास्त्रज्ञ, ज्याच्या खाली मोहीम झाली, त्यांना 21 सेकंद आणि 32 शब्द बोलू दिले. नंतर मोदीजी ही चेष्टा नाही. अहो 21 सेकंद त्या शास्त्रज्ञाला बोलू दे, मोदीजी तिथे असताना. चेष्टा नाही. सगळीकडे फोटो काढायचे, विमानात चालताना फोटो. कोणाला हात दाखवतात मला कळत नाही. समोर कोण असतं तुमचं व्हीआयपी ठिकाणी पार्क असतं, कोण असतं समोर? मला आजपर्यंत पडलेला करमलं नाही की बीचवर जाऊन फोटो काढ. जसं काही आपण मुलाबाळांना फिरायला गेलो जातो तसं आपलं गेल्या बीचवर काढले फोटो टाकले, गेल्या डोंगरात टाकले. मध्ये कधीतरी ते जटा वाढून काहीतरी स्वामी धाम धरणार केदारनाथ मध्ये, तिकडून बंगालची निवडणूक आली की रवींद्रनाथ झाले, रवींद्रनाथ टागोरांची भेट. काय करतील नेमच नाही. प्रत्येक वेळेला ड्रेस बदलतो, बाकी काही देशात बदल नाही. ज्यांचा ड्रेस सतत बदलत आहे. वाटतंय तो असा व्यक्तिवाद इतक्या घाणेरड्या पातळीला आहे. त्याने या देशात अशी माणसं झाली जी आधी चांगली व्यक्ती होती. मी नेहमी सांगतो या देशाच्या इतिहासात हे सगळे बॅरिस्टर होते. गांधीजी बॅरिस्टर, पटेल बॅरिस्टर, आंबेडकरांचं, बाबासाहेबांचं तर डिग्री किती कोणालाच माहित नाही, इतक्या डिग्री पदव्या घेतलेली माणसं. नेहरू बॅरिस्टर. आणि मी पुन्हा हे सांगतो की या सगळ्यांच्या पदव्या खऱ्या होत्या. एखादी पण पदवी मोठी नव्हती. विद्यापीठ माहिती होतं, सगळं माहिती होतं त्यांच्या. एवढी मोठी त्यांच्या शाळेत मित्र पण होते त्यांचे, जे नंतर सांगायचे होय आमचे यांच्या कोणी एकही मित्र नाही, त्यांचा एक शिक्षक कोणी येत नाही, कोणी नाही, पण डिग्री आहे, पदवी आहे. त्या काही डिग्री सुद्धा भारतात एकट्याला त्यांनाच आहे. कुठेच विषय हा नाही. एंटायर पॉलिटिकल सायन्स काय असतं मानलं म्हणजे उद्या एंटायर बायोलॉजी, एंटायर झुलॉजी अशी काय पद्धती नसते. ते आहे त्यांना. हा सगळा व्यक्तिवाद. आणि या देशात अशीही माणसं झाली जी सर्वोच्च पदावर राहून सुद्धा त्यांना छोट्यात छोटं काम करायचं. मी भाषणात नेहमी सांगतो सरदार पटेलांचं उदाहरण. इंग्रज जेव्हा आपल्या लोकांना अटक करायचे तर इंग्रजांचं ते घोडा आणि घोडा होतच. इंग्रज त्यांना जातवार काम द्यायचे जेलमध्ये. दलित असला त्याला म्हणायचे तू पायखाना साफ करायचं, ब्राह्मण असला त्याला म्हणायचे तू पोलीस अधिकाऱ्याला मदत कर, असे ते भेदभाव करायचे. गांधीजींनी असं ठरवलं की हा भेदभाव आपणच मोडून काढायचा. जेलमध्ये जे सत्याग्रही जाती त्यात जो तथाकथित सगळ्यात उच्च जातीचा आहे तो सगळ्यात कमी दर्जाचं काम करणार. कमी दर्जाचं कोणतंच काम नसतं पण त्यांच्या हैराणी. आणि असं ठरलं की जे कोणी ब्राह्मण असतील त्यांनी पायखाना साफ करायचा, ब्राह्मण सत्याग्रही, असं ठरलं. सरदार पटेलांनी एक पत्र लिहिले नेहरू गांधीजी आणि ते म्हणतात की बापू मैं जब भी जेल में जाता हूं तो आप मेरे साथ आपके इस बामन को, म्हणजे महादेव भाई देसाई, इस बामन को भेजते हो तो मुझे पैखाना साफ करने का अवसर नहीं मिलता. गृहमंत्री राहिलेल्या देशाच्या माणसाची पुढे झालेल्या त्या माणसाची आकांक्षा काय आहे की मी पैखाना साफ करून लोकांची सेवा करावी त्याच्यात. आणि हा असा व्यक्तिवाद या देशाने लाल बहादूर शास्त्री पण पाहिले. मेल्यावर पण करतो तो लाल बहादूर शास्त्री असे पण पाहिले. आणि लोक म्हणतात त्यांना काय मूल बाळ आहे का, कशाला कमावतील लोक म्हणतात. आता मला माहित नाही माणसाला खायला किती लागतं पण कमावतात प्रचंड, मला माहित नाही. आता ते
कोणीतरी व्हॉट्सअपवर पाठवतो, मी काय असले मेसेज तयार नाही करत कुठं. आपण काय भारतीय जनता पक्षाचे IT सेल पडत असं काहीतरी व्हॉट्सअपवर कोणीतरी मेसेज पाठवला म्हणे गब्बर सिंगला तरी कुठं फॅमिली होती, पण मारी तो स्वतः गावं लुटत स्वतः लोकांना म्हणतात ते शोधेमधला तो गब्बर सिंग नव्हता. मला नाही माहिती काय म्हणतात चालतं. कोणासाठी कमावताय? लॉकडाऊन मध्ये सगळे इथे बसलेले आपल्या आपल्या कारणाने वैतागलेले होते, बेजार होते. त्याचं कारण कोणाची नोकरी गेली होती, कोणाचा धंदा बसला होता, शेतीत जाताच येत नव्हतं, उद्योगधंद्यात जाताच येत नव्हतं, असं सगळं चालू. या देशात फक्त एकच माणूस असा होता ज्याची लॉकडाऊन मध्ये सुद्धा संपत्ती वाढली. त्या माणसाचं नाव गौतम अदानी. अदानीचं काय काय येते मी आता फार सांगत नाही, आकडेवारीत रस नसतो तेवढा, मी सांगत नाही. हे कोणासाठी चाललंय? शरयू तीरावरची पवित्र जमीन कोणत्या कारणासाठी अदानीला देताय तुम्ही? आणि मग तुम्ही इकडे काय दाखवताय? इकडे आम्हीच रामाची कैवारी आणि तिकडे रामाची जमीन शरयू नदीची. अदानीला हे काय केलं? मंदिर होतं याचा इथल्या बसलेल्या प्रत्येकाला आनंद आहे. हिंदूंनाही आनंद आहे, मुस्लिमांनाही आनंद आहे की एक तंटा होता तो मिटलाय. अनेक वर्षाचा जागेचा वाद होता, तो जमिनीचा वाद होता, तो मिटला. काय असेल ते असो, पण इथल्या देशातल्या सगळ्यांना असं वाटतं, माझ्यासह इथे जे समोर बसते सगळ्यांना वाटतं की चला आता पुढे गेला पाहिजे देश. झालं धर्म झालं, सगळं मंदिर झालं, आनंदाची गोष्ट आहे. शुभेच्छा मंदिराला, आपण पुढे जाऊ हे म्हणतोय. आमचा मंदिराला विरोध नाही, आमचा मशिदींना विरोध नाही, आमचा कशाला विरोध नाही. फक्त हा व्यापार जो बाजार मांडला त्याला मात्र आमचा विरोध. त्या नावाने घटनेची पायमल्ली करणं, 5 न्यायाधीशांना मुद्दाम निमंत्रण देणं, ज्यांनी हा निर्णय. तुम्ही विचार करा, पाचोऱ्याला कोर्ट आहे की नाही माहित नाही, कदाचित जळगावला असेल. जळगाव कोर्टात तुम्ही असं समजा की काहीतरी वाद आहे जमिनीचा, तो एका पक्षकाराच्या बाजूने निर्णय लागला आणि त्या पक्षकाराने भूमिपूजनाला जजला बोलवलं तर काय होईल त्याचा विचार करा. एक निष्पक्ष व्यवस्था इथली न्यायालयाची आहे, तिला पण कसं खाली घेते. गेली अनेक वर्ष दिवस तुम्ही पाहताय, यंत्रणा सगळ्या खेळखेळ्या केलेल्या. ईडी, कोणाला ईडी लागतं? ईडी म्हणजे दुसरं भीतीचं नाव ईडी. मनमोहन सिंगांच्या काळात ईडी कोणाला माहिती नव्हतं. मनमोहन सिंगांनी कधीही दुष्टबुद्धीने काम केलं नाही. त्या माणसाने 6 कायदे आणले ज्याच्यामुळे जीवनमान बदललं लोकांचं. अन्न सुरक्षा मनमोहन सिंगांनी आणलेली. अन्न सुरक्षा, या देशात कोणी उपाशी राहू नये हे मनमोहन सिंगांनी आणलं पाहिजे. मनरेगा, ज्याला कष्ट करून जगायचं त्याला काम मिळायला पाहिजे, मनरेगा मनमोहन सिंगांनी. भूमी अधिग्रहणचा कायदा नवा, शेतकऱ्यांना 4 पट पैसे देणार जमिनीचा मोबदला, मनमोहन सिंगांनी आणला. फॉरेस्ट राईट ऍक्ट, वनाधिकार आदिवासींचे, मनमोहन सिंगांनी आणले. शिक्षणाचा मूलभूत अधिकार, प्रत्येकाला 12वी पर्यंत सक्तीचं मोफत शिक्षण, मनमोहन सिंगांनी आणले. आणि माहितीचा अधिकार, ज्याच्यातून तुम्ही आणि मी प्रबळ झालो, तेही डॉक्टर मनमोहन सिंगांनी आणलं. पण त्या माणसाने स्वतःच्या घराच्या बाहेर सुद्धा स्वतःचा फोटो लावला नव्हता. इथे आता फोटो पाहून कंटाळले, तर म्हणून लोक मत देतील विरोधात असं मला वाटतं. बघूनच कंटाळा आला. हो काय बघायचं, एकच माणूस सगळीकडे, दुसरं कोणी सगळीकडे मीच, अहम ब्रह्मास्मी, मीच बरोबर. आणि हाच प्रयत्न होता की शंकराचार्यांना बाजूला ठेवून राम मंदिरचं उद्घाटन. त्याच्यात हे दाखवायचा प्रयत्न आहे की आता शंकराचार्य सुद्धा हिंदूंचा मीच आहे. 4 शंकराचार्य आमचे हिंदू धर्माचे आपले प्रमुख, ज्यांना प्रोटोकॉल आहे, सरकारी मानधनात आले. 4 लोकांना प्रमुख समजलं जातं हिंदू धर्मामध्ये. 4 पीठाचे 4 शंकराचार्य, त्यांना सुद्धा बोलावलं नाही. एक काळ असा होता की सोमनाथचा जो उद्धार झाला तो त्यावेळेस राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केला. आता राष्ट्रपतींचं नाव सुद्धा कार्यक्रम पत्रिकेत नाही. का नाही? ते आदिवासी आहेत म्हणून नाही का स्त्री आहेत म्हणून नाही, ते सांगा एकदा देशात. राज्यघटनेची पायमल्ली आम्ही म्हणतो ना, तेव्हा स्त्रिया, आदिवासी यांच्या बाबतीत आपली वागणूक काय हा मुद्दा असतो. हे तर बाबासाहेबांचे उपकार आहे की त्यांनी मनुस्मृती जाळून घटना आणली. नाहीतर समोर बसलेल्या माझ्या सगळ्या या ताया बहिणी या सगळ्या शूद्रच होत्या. सगळे शूद्र होते. फक्त 2-3% लोक होते जे पुरुष असलेले, जे शूद्र नव्हते वरिष्ठ जातींचे, बाकी सगळे शूद्र गेले.
मग आज एक योगायोगाने आज एक राष्ट्रपती आहेत जे आदिवासी आहेत. रामाचं नातं शबरीशी होतं. शबरी मातेची उष्टी गोड ठेवली होती रामाने. त्या शबरी मातेच्या ज्या काही वंशज आहेत त्यांना राम मंदिरात जाण्याचा का अधिकार नाही, हा मुद्दा आहे. त्या स्त्री आहेत म्हणून नाही की त्या आदिवासी म्हणून नाही, हा मुद्दा आहे. त्यांच्या हस्ते झालं असतं तर सगळ्या देशाला आनंद झाला असता. एका स्त्रीच्या हस्ते प्रभू रामचंद्र हे स्त्री दाक्षिण्यासाठीच ओळखले जातात ना. शेवटी एक स्त्री पळवली म्हणूनच रामायण घडलं. पण ते न करता तिथे पण मीच, तिथे मोहन भागवत कोणत्या अधिकार होतात हे मला अजून कळलेलं नाही. देशामध्ये अनेक संघटना आहेत, अनेक सामाजिक संस्था आहेत, ते कुठे आहेत? सतत 60 वर्ष मोरारी बापूंनी रामाची रामकथा सगळ्यांना सांगितलेली. आपल्याला अतिशय छान सांगतात रामकथा मोरारी बापू, सगळ्यांनी ऐकली. त्या मोरारी बापूंना सुद्धा आत प्रवेश नाही. कोणत्या गुणवत्तेच्या आधारे तिथे मोहन भागवत बसतात हा प्रश्न आहे. केवळ ते एका संस्थेचे, जी संस्था यांना कंट्रोल करत होती कधी काळी, आता ती करत नाही. ती रजिस्टर्ड पण नाही संस्था कुठे, संघाचं नोंदणीकृत संस्था पण नाही. पूर्वी भारतीय जनता पक्ष हा संघाची राजकीय शाखा समजायचा. मोदी शहांच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपाची सांस्कृतिक शाखा राहिलेली आहे. पुढे त्यांनाही कोणी विचारत नाही. अनेक लोक म्हणतात, आम्हाला माहित नाही, आम्ही काही त्यांच्याकडे जात नाही कधी, पण लोक म्हणतात की आता त्यांनी धाब्यावर बसून चाललेल्या आहेत गोष्टी म्हणून असं म्हणतात लोक. मला पुन्हा आमचं काय. तर एकीकडे हा धर्मवाद, एकीकडे हे लूट लोकांची, आणि दुसऱ्या बाजूला छबी राष्ट्रवाद, ज्याच्यामध्ये तुम्हालाच ते शिकवतात वेगवेगळे सिनेमे काय येतात. पुलवामावर आधी ते काश्मीर काही पण आले. मागचं इलेक्शन यांनी पुलवामावर जिंकलं. 14चं इलेक्शन यांनी खोटी आश्वासनं देऊन अच्छे दिन, 14च्या जाहीरनाम्यात राम मंदिर यांचं शेवटच्या पानावर होतं. लक्षात घ्या, हिंदूंनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. 19चं इलेक्शन यांनी पुलवामात काहीतरी भयंकर घडलं, भयंकर आपण केलं. तो सगळीकडे त्याचे सिनेमे वगैरे काश्मीरचे निघाले. सत्यपाल मलिक जे राज्यपाल होते तिथे भारतीय जनता पक्षाचे, त्यांनी सगळी पोलखोल केली की वेळेत जर आमच्या सैनिकांना विमान मिळाली असती तर रस्त्यावरून जायचं काम त्यांना पडलं नसतं, ते मारले नसते गेले. हे सत्यपाल मलिक स्वतः सांगतात. आणि त्याचा आजपर्यंत प्रतिवाद कोणी केले नाही. त्या अर्थी ते खरं आहे, कारण यांना खरं खूप टोचतं. खरं खूप टोचतं. एक दिवस जर खोटं बोललं नाही, यांना जेवणच पचत नाही. एक तरी खोटं बोलायलाच लागतं, एक तरी. त्या पुलवामामध्ये तेच झालं. मणिपूरचा उल्लेख झाला, मणिपूरमध्ये तेच झालं की फक्त 2 भगिनी रस्त्यावरून पळतायत विवस्त्र होऊन, हजारोची झुंड त्यांच्या मागे, त्यांचा बलात्कार करण्यासाठी. आणि त्याच्यावर तुम्हाला कोणतीही संवेदना नाही. तुम्हाला मणिपूरला जावं असं वाटत नाही, मणिपूरबद्दल काही बोलावं असं वाटत नाही. उलट तुमचा सगळा उद्धटपणा हा तिथेचा. एकीकडे राष्ट्रवाद. राष्ट्रवाद म्हणजे काय असतं? फक्त चतुर्सीमा असतात तर भारताच्या का? त्यात आत राहणारे लोक हे सुद्धा राष्ट्र आहे. आत राहणारे लोक, दुर्बल वंचित घटक हे सुद्धा राष्ट्र आहेत का नाही, हा प्रश्न आहे. मुख्यमंत्री तुमचा असतो आणि तुमच्या राज्यात घडतं. योगी मुख्यमंत्री आहेत, तिथे प्रेत वाहून गेली. कोरोना काळात गंगेत प्रेत वाहिली. आणि हे कोणाला बोलतायत तर उद्धव ठाकरेंना बोलतायत, ज्यांनी हे राज्य अतिशय उत्तम सांभाळलं. कोरोना काळात जर हे आताचं तिघाडी सरकार असतं ना, कोरोना काळाचं जर हे आताचं तिघाडी सरकार असतं ना, तर हे एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री फक्त प्रत्येक दवाखान्याला भेटी देत राहिले असते आणि त्याचे फोटो टाकत राहिले असते. कुठे अपघात झाला की हजर आले. काय तुम्ही काय इलाज करता का? डॉक्टर आहेत का? ते नुसते डॉक्टर आहेत शिंदे, ते कोणती तरी मानद पदवी येतात. मोदीजींनी पदव्यांचा पॅटर्न आणला तर तेही डॉक्टर झाले. उद्धव ठाकरे असतील ते राजेश टोपे असतील, यांनी इथला कोरोना एखाद्या जबाबदार वडील माणसासारखा हाताळला. आणि म्हणून महाराष्ट्रात हानी कमी झाली, पण योगीचं कौतुक करायचं आणि आपल्या माणसांना मात्र दिवसत राहायचं. कोणता महाराष्ट्र धर्म हा? आता मी माझ्या गणितावर येतो ते मग तुम्हाला सांगायचं. महाराष्ट्र धर्म असा शब्द मी वापरतो. महाराष्ट्राविना राष्ट्र गाडानं चाले असं म्हणतात. देश चालू शकत नाही महाराष्ट्र. असे 3 प्रांत आहेत जे देशाचं भवितव्य त्यांनी पहिल्यापासून घडवलंय.
लाल पाल आपल्याला आठवतात, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक आणि बिपिन चंद्र पाल. त्यावेळेसपासून हे तीन प्रांत आहेत, महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब. यातल्या बंगाल आणि पंजाब यांची घरवापसी केलेली आहे. आता फक्त महाराष्ट्राची वाट आहे. महाराष्ट्रातून हे हद्दपार झाल्यानंतर हे देशात कुठेही राहणार नाही. मी तुम्हाला आकडेवारीनिशी सांगतोय, 19 राज्य आता भाजपच्या ताब्यात आहेत आणि तेवढेच 19 इंडिया आघाडीच्या ताब्यात आहेत. कमी नाही आहेत. भारतीय जनता पक्षाचे जे राज्य आहेत 19, त्यामध्ये 10 पेक्षा खासदार असलेल्या राज्यांची संख्या फक्त 7 आहे. 13 मध्ये 13 जे आहेत त्याच्यातले 7 आहेत आणि इंडिया आघाडीकडच्या मात्र 13 पैकी 9 राज्यांमध्ये खासदारांची संख्या. ते उत्तर प्रदेश म्हणतात. एकटा महाराष्ट्र बिहार केला एकत्र तर उत्तर प्रदेशला पुढे जातो. मी समजतो की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात संपूर्ण जर यांना गेलं, एकही सीट दुसऱ्याची आली नाही तरी हे 225च्या वर जाऊ शकत नाही देशात. आकडा देऊन गेले. कारण संपूर्ण दक्षिण यांच्या विरोधात आहे. दक्षिण उत्तर आता ध्रुवीकरण झालंय. दक्षिणे त्यांना पाय ठेवायला पण लागला. कर्नाटकात थोडीफार होती ती पण गेली. दक्षिणेतले एकही राज्यात त्यांचे, तामिळनाडू तर कधीच नव्हतं. ईशान्य भारत यांच्या विरोधात गेला मणिपूर नंतर आणि यांचं कागदावरचं गणित सगळं बिघडलं. आज भारतीय जनता पक्षाचे 290 खासदार पार्लमेंटमध्ये, काही खासदार निधन पावले, 21 जागा रिक्त आहेत. 290 नंतर शेवटचा जो मित्र पक्षाचा डायरेक्ट आकडा तो 13चा आहे. शिंदे सेनेचा 13चा आहे. एनडीए खलास झाला. शिंदे आणि अजितदादा तुम्हाला वाटतंय, पण यांच्या सोबत जे गेले त्यांचं भस्मासुर आहे. हा भस्म करतो, हा डॉक्टर हा भस्म करतो. नितीश कुमारला विचारलं, कोणाला विचार, काश्मीरमध्ये महबूबा मुफ्तीला पण विचारा, कोणाला विचारा. हे संपवतात पक्षांना, यांच्यातली सहिष्णुता नाही. आघाडी घेऊन सोबत काही नाही करत. ते आघाडी 28 पक्ष आहेत, त्यातल्या फक्त 5 पक्षांकडे खासदार आहेत आणि त्याच्यातही मोठा आकडा 13चा आहे. ही स्थिती हे सांगते की जर महाराष्ट्र जर यांच्या विरोधात राहिला तर देशात सत्ता परिवर्तन होणार. इथे जे शिवसैनिक बसले, राष्ट्रवादीचे लोक बसले, ते काँग्रेसवाले, वंचितवाले, आपवाले, कोणी असा, तुम्ही फक्त लक्षात घ्या की एक ऐतिहासिक जबाबदारी महाराष्ट्रावर पुन्हा एकदा महाराष्ट्र धर्म सांभाळण्याची, शिवाजी महाराजांचा, तुकाराम महाराजांचा, ज्ञानेश्वर महाराजांचा महाराष्ट्र धर्म सांभाळण्याची ऐतिहासिक जबाबदारी आपल्यावर आहे. कारण सत्तांतर आपल्या इथून होणार. महाराष्ट्राने जर दरवाजा बंद केला तर दक्षिण ऑलरेडी बंद आहे, यांना परत जावं लागणार आहे, दुसरं काही राहणार. उत्तरेत सुद्धा पंजाब आणि दिल्ली आम आदमी पक्षाकडे हे दाखवतात, प्रचार करतात, सगळीकडे असं दृश्य करतात की आम्ही फार बलवान, आमच्याशिवाय कोणी नाही. पण वस्तुस्थिती ती नाही. महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्षाचा आकड्याचा इंटरनल सर्वे असं मला कळलं माध्यमातून, जो भारतीय जनता पक्षाने करून घेतला होता, त्या इंटरनल सर्वे मध्ये 11 पेक्षा जास्त जागा यांना नाहीयेत लोकसभेच्या. हे लक्षात, आणि त्याही आपल्याला यांना द्यायच्या नाही. आपल्याला सगळ्यांना पेटून, आता आपण कोणी काही नाही, कोणी सामाजिक कार्यकर्ता नाही, कोणी पत्रकार नाही, कोणी काय डॉक्टर नाही, इंजिनियर नाही, वकील नाही. आपण सगळे 24च्या निवडणुकीपर्यंत सगळे राजकारणात आहोत आणि हे परतणार, महाराष्ट्रीयांना परतवणार. 48 जागा खूप महत्वाच्या आहेत. म्हणून महाराष्ट्रात चाललंय, हा पण पक्ष फोडा, तो पण पक्ष फोडा, त्याच्यासाठी चाललंय. आता जेवढी ईडीच्या भीतीने होते ते गेले, ईडीची भीती ज्यांना होती ते गेले. लढले अनिल देशमुख, लढले संजय राऊत, दोघं लढले, जेलमध्ये गेले. शिकायला पाहिजे खरं बाकीच्यांनी, ईडीला घाबरून जाणाऱ्यांनी, पण ते शिकत नाही. तुमच्या जिल्ह्यातून गेले वाटतं काहीतरी ईडीच्या भीतीने, मला माहित नाही. असेल तर चांगला जिल्हा आहे, नसेल तर चांगला जिल्हा म्हणा. अनिल देशमुखांचे काय हाल केले की बघा. 100 कोटी रुपयांचा आरोप लावला, 100 कोटी जेलमध्ये घातलं, वर्षभर जेलमध्ये ठेवलं. हायकोर्टने जेव्हा विचारलं की नेमका आकडा सांगा, 100 कोटी वगैरे फॅन्सी आकडे सांगू नका, त्यावेळी सांगितलं 1.71 कोटीचा आकडा दिला. त्याच्यावर कोर्ट म्हणले की ठीक आहे, 1 रुपयाचा पण भ्रष्टाचार आहे, तुम्ही एक पुरावा द्या. एकही पुरावा देता आला नाही. हे सांगोवादी हे मी कोर्टात सांगितलंय, हिअर से असं जे लीगल कोर्टात यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टात केस गेली, तिथेही त्यांना विचारलं की हायकोर्टने मागितला होता तो एक पुरावा आहे, ते नाही म्हणल्यानंतर जमानत होणार. पण त्यांना अजमल कसाबच्या कोठडीत ठेवलं, ते काही दहशतवादी होते का?
वाटते ते छळ केले. संजय राऊत यांच्या पण कहाण्या अशाच छळाच्या. त्यांच्या केसमध्ये काही हाती लागले नाही, शेवटी जमानत मिळाली. ईडी चालते तुमच्या माझ्या पैशातून. ईडीच्या डायरेक्टरचा पगार आपण करतो आपल्या करातून आणि ईडी सेवा मात्र मोदी शहाची करते. हा खरा प्रॉब्लेम आहे. निवडणूक आयोगाचं सांगितलं, परत परत त्यात जात नाही. दुसरे बाकीचे मुद्दे बोलले, निवडणूक आयोगाचं पण सांगितलं, त्यात जात नाही. या यंत्रणा आपला पैसा घेतात, आपले पगार घेतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एक निर्णय देतात आणि जाऊन भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार होतात रंजन गोगोई. इथपर्यंत आता वाईट दिवस आले. यंत्रणांची जबरदस्त मोडतोड चालू आहे. पुढच्या काळात भारताला कदाचित सत्तांतर होईलही, पण पुढची 25 वर्ष या यंत्रणा पुन्हा जागेवर आणणार, त्यांची विश्वासार्हता वाढवण्यात पुढची 25 वर्ष जाणार. हा जो डॅमेज हे त्याच्याकडे आपण सलगपणे पाहणार नाही. एक 2-3 मुद्दे मांडून मी थांबणार. आपल्याला 2014 साली आपल्याला एक मॉडेल विकलं होतं. त्या मॉडेलचं नाव होतं गुजरात मॉडेल. विकलं होतं. त्या गुजरात मॉडेलवर मी तेव्हा चॅनलवर जायचो. बरेच दिवस होते तेव्हा, आजच्या इतके वाईट दिवस नव्हते चॅनल. आता चॅनल आणि त्यांच्या चर्चा म्हणजे विनोदी कार्यक्रम झाला सर. 2014ला प्रत्येक चॅनलवर प्रत्येक प्रवक्त्याला भाजपच्या आम्ही विचारत होतो की गुजरात मॉडेल म्हणजे नेमकं काय ते सांगा. नेमकं काय केलं? मॉडेल म्हणजे काही लक्षण असतात, 4-5 गोष्टी केल्या मॉडेल म्हणतो आपण. जसं आमचं लातूर पॅटर्न शिक्षण होतं, तर गुजरात पॅटर्न आहे काय का तुमचा ते सांगायचे. साबरमती नदीची डेव्हलपमेंट, नदीची एक फक्त डेव्हलपमेंट काय पॅटर्न असतो. त्या गुजरात मॉडेलचं सच काय होतं, सर काय होतं ते जाणून घ्या. ही आकडेवारी थोडी सांग म्हणजे आपल्याला विकलं. आजही त्याचं कौतुक चालतं गुजरात मॉडेल. त्या गुजरात मॉडेलचा पोलखोल थोडी ऐकून घ्या. गुजरातमध्ये 38% लोकांना सकस अन्न मिळत नाही. न्यूट्रिशन फूड 38% मिळत नाही. महागाईचा देशातला दर 7.41 आहे, गुजरातमध्ये तो 7.95 आहे. जास्त महागाई गुजरातमध्ये. शिक्षणात गुजरात 5व्या क्रमांकावर आहे आणि म्हणून सिसोदियाला जेलमध्ये टाकलं. तो शिक्षणात चांगलं काम करत होता मनीष सिसोदिया, त्याला जेलमध्ये टाकलं कारण यांना काही करता आलं नाही. तिथल्या दिल्लीतल्या शाळा वगैरे सुद्धा त्या बघवल्या नाही म्हणून जेलमध्ये सिसोदिया. आरोग्य अतिशय महत्वाचे होते. त्याच्यामध्ये गुजरात 12वा आहे आरोग्यामध्ये, 12व्या क्रमांकावर आहे आरोग्यामध्ये. मी मगाशी सांगितलं उत्तरेत वाहिली गुजरातमध्ये व्हेंटिलेटर नव्हते, काही नव्हते. यांच्या सगळ्या भाजप शासित राज्यांमध्ये कोरोनात काय झालं ते पुन्हा सांगायची गरज आहे. 37% घरांमध्ये गुजरातच्या स्वच्छ इंधन नाही आहे. ते उज्ज्वला गॅस वगैरे म्हणतात, बरेच प्रचार करतात. सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की गुजरातमध्ये दरवर्षी 22% मुली शाळा सोडून देतात गुजरातमध्ये. हे सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आणि गुजरातमधला फरक आहे. सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आणि गुजरातमधला हा फरक आहे की इथं मुलींचं शिक्षण फार उत्तम रीतीने चालतं आणि तिथे 22% मुली शाळा सोडतात. दारिद्र्य रेषेखाली गुजरातमध्ये 21.4% लोक आहेत. 21% लोक दारिद्र्य रेषेखालचे आहेत. जाहिराती आता मी पाहिल्या परवा की 13 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढलं. अरे मग 80 कोटी लोकांना धान्य काय देताय तुम्ही? किती खोटेपणा असू शकतो. एका भाषणात हे म्हणतात की 13 कोटी जनता निघाली तर मग आणि दुसऱ्या भाषणात म्हणतात आम्ही 80% लोकांना कशासाठी दिलं ते दारिद्र्य रेषेखाली नव्हते. याचा अर्थ 80 कोटी लोक देशातले दारिद्र्य रेषेखाली आहेत का हे एकदा सांगा. कर्जाची गोष्ट पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये भागवत कराड आपल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री आहेत. त्यांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं की कॉर्पोरेट क्षेत्राला म्हणजे अदानी आणि त्याचे जे कोणी बदल बच्चे असतील 14,000 कोटी रुपये माफ केले बँकांनी. 14,000 कोटी. आता हेच एका आरटीआय कार्यकर्त्यांनी गुजरातमध्ये खूप चांगले लोक आहेत काही गुजरात प्रांताचा आपण दुस्वास करता कामा नये एका माणसासाठी 2 माणसासाठी. कारण गुजरात हा नंतर यांचा झाला आणि तो महात्मा गांधी आणि सरदार पटेलांचा आहे ना, नंतर यांचा. गुजरात मधल्या एका आरटीआय कार्यकर्त्यांनी रिझर्व्ह बँकेला विचारलं. 14 लाख कोटीचा आकडा रिझर्व्ह बँकेने 25 लाख कोटी सांगितलं. 25 लाख कोटीची कर्जमाफी रिझर्व्ह बँक म्हणजे एक संसदेत खोटं बोलत आहेत, नाही तर रिझर्व्ह बँकेने खोटं बोलत असली पाहिजे. आणि त्याच भाषणामध्ये भागवत कराडांनी सांगितलं की या देशातल्या शेतकऱ्याला एकही रुपये कर्जमाफी मागच्या 5 वर्षात केंद्र सरकारने दिली. त्याच भाषणात सांगितलं
अवस्था बिकट आहे. इकडे चांगलं आहे सगळं चित्र, केळीच्या बागा आहेत, ऊस पण दिसला, बरेच ठीक आहे. पण या बीडमध्ये आपल्याच महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या बीडमध्ये मागच्या एका वर्षात 257 शेतकऱ्यांनी गळफास लावून जीवन संपवलेलं आहे. नागपूरला अधिवेशन चालू होतं, हिवाळी अधिवेशन. त्याच आठवड्यात असीम सरोदेंच्या यवतमाळ जिल्ह्यात एकाच आठवड्यात 5 शेतकऱ्यांनी गळफास लावून घेतला होता, एकाच आठवड्यात. महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षीची आत्महत्यांचा आकडा हा 2000च्या आसपास असावा असा एक प्राथमिक अंदाज झाला. यांना कर्जमाफी नाही, अदानीचं कर्ज काय, भूविकास बँकेचं कर्ज नाही, सोसायटीचं कर्ज नाही. सोसायटीचं कर्ज राहत असो, भूविकास बँकेचं असो, शेतकऱ्याच्या मागे तकाडे लागतात आणि 25 लाख कोटीची कर्जमाफी कॉर्पोरेट क्षेत्राला मिळते. या देशाची लूट काय चालली ते बघा. मनमोहन सिंगांना मौनी म्हणत होते सगळे. आपला देश पण विचित्र देश आहे. केम्ब्रिज विद्यापीठात शिकलेल्या माणसाला जगात ज्या पहिल्या 5 अर्थशास्त्रांमध्ये गणना होईल अशा माणसाला आपला देश मौनी बाबा म्हणतो आणि ज्याची पदवीच नाही त्याला विश्वगुरु म्हणतात. या देशाचं बौद्धिक दारिद्र्य कुठे गेलं बघा. मनमोहन सिंगांनी सोडलं तेव्हा जे कर्ज होतं भारतावर 405 बिलियन US$, त्या 1669 US बिलियन झाले. तुमच्या माझ्यावर काही न करता आपण कोणतीही चंगळ केली नाही, आपण मालदीवला गेलो नाही, आपण लक्षद्वीपला गेलो नाही, आपण काय ते खात होते ते मशरूम खाल्ले नाही, आपण 15 लाखाचा सूट घातला नाही, काही न करता आपल्या डोक्यावर बसल्या कर्ज 4 पट झालेला आहे. आणि ते कोणासाठी झालंय हा प्रश्न मूलभूत प्रश्न या देशाचा. मंदिर होईल, सगळं होईल, मंदिर झाल्यानंतर तरी हे प्रश्न विचारा की हे काय आहे, कर्ज कोणी वाढवून ठेवलं, कोणासाठी वाढवलं हे विचारा. अर्थव्यवस्थेचं अदानीकरण झालं, खाजगीकरण म्हणायचो आपण. समाजवादी मित्र, कम्युनिस्ट मित्र लढले खाजगीकरणाविरोधात, जागतिकरण, त्याला फौजा धोरण असं म्हणायचो आपण, फौजा धोरण. ते कितीतरी चांगलं होतं म्हणायची वेळ आली, कारण आता अर्थव्यवस्थेचं अदानीकरण झालं, एकाच उद्योगपतीचं सगळे, त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची गरज आहे. दुसरीकडे कापूस असो, कांदा असो, टोमॅटो असो, काहीही पिकवणारा शेतकरी अडचणीत आहे हा मुद्दा आहे. काहीही पिकवा, बाजारात भाव नाही. बाजार भावाशी हे सतत खेळतात. व्यापाऱ्यांना हाताशी धरून बाजार भाव पाडतात. चांगली पीक आलं की निर्यात बंदी करतात आणि इकडचे भाव वाढवतात. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा प्रश्न महत्वाचा आहे की राम मंदिर होईल आणि तिथे अनेक शेतकरी पाया पडायला जातील, आम्ही पण जाऊ. मुद्दा तो नाही, मुद्दा शेतकऱ्याचं आजचं आयुष्य हा मुद्दा आहे. हिंदुत्वाचा मुद्दा नाही, हा शेतकऱ्याच्या आयुष्याचा मुद्दा आहे. आता फक्त भ्रष्टाचाराची काही त्यांची जंत्री सांगणार थांबणार. मागचं सरकार भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर गेलो, आम्ही पण त्या लढाईत होतो, होतात गोष्टी चुकून झाली. आत्ताचं चित्र काय आहे, आत्ताचा भ्रष्टाचार कसा आहे. पूर्वीचे टेंडर मध्ये खायचे त्यांना ते होतं, आता टेंडरची गरजच नाही. आता अदानीच्याच नावाने सगळं जातं. म्हणजे आता टेंडर मध्ये कंडिशनच अशी असते की ज्यांचं नाव ग पासून सुरू होईल आणि नाव अ पासून सुरू होईल तेच हे टेंडर भरू शकतील, प्रश्नच नाही. असंच सुरू आहे सगळं अदानीच्याकडे. आणि भ्रष्टाचार या सरकारमध्ये जेवढा झाला तेवढा कोणत्याही सरकारमध्ये झालेला नाही. ते म्हणतात न खाऊंगा न खाने दूंगा म्हणतात. मी सांगितलं बऱ्याच ठिकाणी की त्याच्या पुढे एक घोषणा होती ती आपण ऐकली नाही. ना खाऊंगा न खाने दूंगा, खाने वाले हरे को भाजपा में लाऊंगा. 70,000 कोटीचा आरोप होतो आणि तिसऱ्या दिवशी त्याची बक्षीस म्हणून अजितदादा मंत्रिपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री सुद्धा आता ज्याला उपमुख्यमंत्री व्हायचं त्याला 90,000 कोटीचा आरोप झेलावा लागणारे स्टँडर्ड वाढले. आता जे भ्रष्ट ते भाजपात आधी होतेच त्यांच्याकडे. ते कोण होते, पुन्हा जळगावचे मी काय सांगायचं तुम्हाला माहिती आहे. कोणी काय केलं, कोणी काय पाप केली. जळगाव जिल्ह्याचे तुमचे एक मोठे नेते, त्यांची खासियत आहे आंदोलनं फोडण्याची. ते एकीकडे पेपर समोर सगळ्यांसमोर एक चॅनल चालू ठेवतात आणि दुसरीकडून पैसे ठेवून आंदोलन फोडतात. सांभाळून राहा आंदोलन करणारे. जरंगे पाटलांना सुद्धा मी सांगतोय की सांभाळून राहा.
ओबीसी असो मराठा असो कोणी आंदोलन करणारे सांभाळून राहा, कारण यांच्याकडे ते फोडण्याची यंत्रणा आहे. त्याच्यात हे तुमचे नेते माहिर आहेत, तिथले ते प्रसिद्ध आहेत. पैसे पेरून आंदोलन फोडणं त्यांचं काम आहे, ते केलेलं आहे त्यांनी. काय आता ते नवीन नवीन शब्द असेल सोपे सांग. पैसे पेरून आंदोलन फोडण्याचं पवित्र काम त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि ते इमाने इतबारे करतात. मुद्दा असा आहे की भ्रष्टाचारावर, मी जळगावमध्ये बोलतो मला माहिती, भ्रष्टाचारावर या सरकारला लोकांचा असा समज आहे की हे काही खात नाही, तसं गोष्ट नाही. अचानक नोटबंदी झाली होती, रात्री 8ला येऊन भाइयों बहनों रात 12 बजे के बाद कागज के टुकडे राहिले झालं होतं. जळगाव मधल्या एका तरी श्रीमंत माणसाने आत्महत्या केली, बाबा काळा पैसा गेला म्हणून. भारतभरात कोणी केली नाही, एकही आत्महत्या नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हजारो चालू आहेत, पण भारतभरात काळा पैसा बुडाला म्हणून आत्महत्या एकही माणसाने केली नाही. त्याचं कारण तो काळा पैसा 20% कमिशन घेऊन नोटा कोणी बदलून दिला ते बघा. ते कोण माणसं होती ती ज्यांनी या नोटा बदलून दिला, तो कोणता पक्ष होता ज्यांनी 20% कमिशन झालं, तो कोणता पक्ष होता ज्याच्या नंतर सगळीकडे मोठमोठी कार्यालय झाली. जळगावलाही झालं असणारे मला खात्री. जो पक्ष काण्याकोपऱ्यात गल्ली वळत चालवायचा कार्यालय, तो मुख्य रस्त्यांवरती इमारती बांधायला लागला. हे 20% नोटाबंदीच्या कमिशनचं रहस्य. पीएम केअर फंड, पंतप्रधान सहायता निधी होता, आपण सगळे दुष्काळात पुरात वगैरे पैसे लोक देतात, द्यायचे त्या पीएम केअर फंडला त्यांनी हा नवीन आणला पीएम केअर फंड, जो आरटीआयच्या कक्षेत नाही, त्याचा हिशोब कोणी विचारू शकत नाही. या पीएम केअर फंड मध्ये एका सरकारी कंपन्यांनी आजपर्यंत 2,913 कोटी रुपये, 3,000 कोटी रुपये जवळपास या पीएम केअर फंडला दिले. त्याचा काही हिशोब नाही, कोणाचे हिशोब देणंच लागत नाही. कारण कायद्यात त्यांनी तरतूद असते. इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे उद्योगाने पाहिजे तेवढे पैसे द्यायचे, त्यांचं नाव डिक्लेअर केलं जाणार नाही, नाव घोषित करायची गरज नाही. ते इलेक्टोरल बॉन्ड्स, भारतीय जनता पक्षाला त्या बॉन्ड्स मधून 5,270 कोटी रुपये आतापर्यंत मिळाले. हे जे तुम्हाला दिसतो ना, हा सगळा पैसा इलेक्शनच्या वेळेला येतो. लोक म्हणतात भाजपकडे पैसा भरपूर आहे, त्याचं रहस्य हे आहे. इथे एक आमदार आहे कर्नाटकात, यत्नाळ असं त्यांचं आडनाव आहे, बसवेश्वर यत्नाळ, बसवगडा यत्नाळ असं त्यांचं आडनाव आहे. आणि ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी परवा धमकी दिली की जर माझ्यावर काही केस केली तर 40,000 करोडचा कोविडचा घोटाळा बाहेर पडेल म्हणून. त्यांच्याच पक्षाचा घरचा आहे, दुसऱ्याला काही बोलायचं काम नाही. एकीकडे ईडी लावायची कोणालाही, आता अनेकांना लागली ईडी, आणि दुसरीकडे महाराष्ट्रात 21 नेते ज्यांच्यावर ईडीने नोटीस काढली, कारवाई सुरू केली, पण ते भारतीय जनता पक्षात शिंदे गटात किंवा अजितदादांबरोबर गेल्यानंतर त्यांच्या फायली बंद झाल्या. हे काय आहे? भ्रष्टाचारावरची ही कोणती निवडक भूमिका आहे की आमच्या पक्षाचा भ्रष्टाचार चालतो? इतक्या विनोदी केसेस. एका केसमध्ये मला वाटतं हसन मुश्रीफांच्या काय कोर्टात वकिलांनी सांगितलं की यांची केस मला आठवत नाही, आता छगन भुजबळांच्या केसमध्ये कोर्टात सांगितलं मला यांची केसच आठवत नाही. अरे शंखपुष्पी खाऊन ये, तुझी स्मृती एवढी दगा देते तुला. दुसऱ्या एका केसमध्ये हसन मुश्रीफांच्या फाईलच गहाळ आहे म्हणून सांगितलं, आम्हाला फाईलच सापडत त्यांची. ही भ्रष्टाचाराची भूमिका आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, हे सत्तांतर होऊ द्या, आज जेलमध्ये टाकणारे सगळे उद्या जेलमध्ये दिसणार आहेत. त्याचं कारण फक्त यांचा भ्रष्टाचार सोडा ही भूमिका असू शकत नाही, ती भूमिकाच असू शकते. आणि म्हणून जे काही ईडीचं चाललंय, जे काही सीबीआय लावली जाते, जे काही प्रत्येकाला दडपशाही खाली ठेवलंय, जे काय देशभर चालू आहे दडपशाहीचं राजकारण, त्याच्या विरुद्ध आपण निर्भय बनवा. असे मी सांगितलं अगदी बरोबर. आम्ही मोदी शहा या व्यक्तींच्या विरोधात नाही. आमचा दुराई शेजारी आहे. माझा दुरा कोणी नाही, मोदी शहाच्या खूप ठिकाणी असतील, मला माहित नाही असेल तर पण यवतमाळला माझ्या माहिती करा. आमचे धुरे शेजारी नाही, हे धुऱ्याचं भांडण नाही, हे धुऱ्यावरचं भांडण नाही. हे भांडण अशासाठी आहे की माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी हा जो देश उभा केला त्यांच्या बलिदानातून, त्यांच्या त्यागातून, स्वातंत्र्यातून, तो देश टिकणार की नाही हा लढाई. हा देशात काय शिकवलं जाणार हा लढाई. हिंदू शाळांना सुद्धा मी पाहत होतो, या देशात शिक्षण कोणतं मिळणार तुमच्या माझ्या मुलांना, नातवांना, हा पुढचा मुद्दा आहे.
मुद्दा हा नाहीये. मोदी शहा सत्ता प्रत्येकाची जाते, कोणी काही असा अमृत पिऊन आलेला नाही की कायम सत्तेवर नाही. आज नव्हत्या ती सत्ता जाईल, पण हा देश कसा राहणार, या देशातली मुलं काय शिकणार, हा मुद्दा आहे. न्यूटनच काढून टाकला, कुठे डार्विन काढून टाकला. आता ते काही संशोधन रामदेव बाबांचं नाव येणार का काय मला माहिती. असा एक इतिहास येईल की गुरुत्वाकर्षणाचा शोध रामदेव बाबांनी लावला आणि पहिला टेलिफोन ते दुसरे श्री रविशंकर यांनी बनवला, असाही इतिहास. तुमची मागणी मुलं विज्ञान शिकणार का नाही, हा मुद्दा आहे. इथे हिंदू मुस्लिम सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे लोक आहेत आणि हात सोडून कळकळीची विनंती आहे की धार्मिक शिक्षणाला नकार द्यावा आणि आधुनिक शिक्षणाकडे जा. युरोपमध्ये हे सगळं झालं. युरोपमध्ये धर्माच्या नावावर फार माणसं मेली, चर्चेसमध्ये भांडणं झाली, कापाकाप्या झाल्या, सगळं झालं. पण युरोपच्या जेव्हा लक्षात आलं की धर्म नाही तर विज्ञान हाच मुक्तीचा मार्ग आहे, तेव्हा विज्ञानाकडे युरोप वळला. तिथे सॉक्रेटिसला विषाचा प्याला दिलेला आहे, खरं बोलतो म्हणून. कोपर्निकसचा छळ झाला सगळ्यांचा, पण ते विज्ञानाकडे लवकर वळले. तुमची माझी मुलं विज्ञान शिकणार का नाही, हा मुद्दा आहे का ते काहीतरी भलतंच शिकणार. आता फार वाईट दिवस आले. आमच्या पुण्याचे एक पद्म पुरस्काराने विभूषित शास्त्रज्ञ, ते पॉलिमर केमिस्ट्रीच्या मध्ये खूप मोठे शास्त्रज्ञ होते, आता ते गोमूत्रावर संशोधन करतात. फार अच्छे दिन आले. विज्ञानाला तर खूप अच्छे दिन आले. रिसर्च साठी तर पैसाच नाहीये सरकारकडे. बाकी सगळ्याला पुतळे उभारायला पैसा आहे सगळीकडे, पण रिसर्च साठी पैसा. विज्ञान जर का मुलं शिकणार नसतील तर जगात त्यांचं कुठेही भवितव्य नाही, हे लक्षात. जर काही मुलं आधुनिक इंग्लिश शिकणार नसतील तर ती जगात भवितव्य, गणित शिकणार नसतील तर भवितव्य. पण तेच विषय बाद करायचं काम चालू आहे. पंतप्रधान म्हणाले एक विज्ञान परिषदेत की आमच्याकडे म्हणाले पूर्वी प्लास्टिक सर्जरी पण, आणि त्यांनी उदाहरण दिलं की आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की पार्वती स्नानासाठी आत गेली तर गणपतीला सांगितलं की संरक्षण कर, आणि शंकर महाराजांनी गणपतीला काही ओळखलं नाही, मुलाचं शिरच्छेद केला. आपल्याला ती गोष्ट माहिती. तो ते म्हणाले, मित्रों हमारे पास प्लास्टिक सर्जरी थी, इसीलिए हाथी का मुंह लगा दिया. मग आपले बाळ फंगेसाहेब शास्त्रज्ञ त्यांनी प्रश्न विचारला की जर प्लास्टिक सर्जरी होती तर जे उडवलं होतं ते लोक का नाही लावलं, बाबा एक हत्ती का मारला त्याच्यासाठी. साधा प्रश्न, लॉजिकल प्रश्न नाही, लॉजिकचा प्रश्न. एक छद्म विज्ञान जे ह्या देशाला मागे 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 नेत राहील असं आणलं जातं. कोणीतरी म्हणालं की 19 मजली विमान होतं आमच्याकडे आणि त्याला रिव्हर्स गिअर पण होता. आता काय काय लोक होतं त्या छद्म विज्ञानाकडे जायचं की नाही. आपला जाणारा एक एक पैसा आपण देतो, तो एक एक कर पुतळ्यांमध्ये जातोय, रेल्वे स्टेशनची नावं बदलण्यात जातोय की कशात जातोय, हा विचारण्याचा हा मुद्दा आहे. 2024 साली आपल्याला ह्या मुद्द्याला सामोरं जायचं आहे की सरदार पटेल आमच्या मनामनात आहेत, पण त्यांच्या पुतळ्यावर 3000 करोड खर्च करणं, जिथे की शेतकरी आत्महत्या करतात, आम्हाला ते मान्य नाही, हे सांगण्यासाठी 24ची निवडणूक. सरदारांचा मोठा पुतळा उभा केला आणि अनेक ठिकाणी गोष्ट सांगितली. इथे सांगितलं पाहिजे, गांधीजींची जेव्हा हत्या झाली बिर्ला भवनमध्ये, तेव्हा काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते गोळा झाले आणि त्यांनी मागणी केली की गांधीजींचं स्मारक इथे व्हायला पाहिजे. त्याच्यावरती सरदार पटेल आणि नेहरूंनी फार मोठा पत्रव्यवहार केलेला आहे आणि शेवटच्या पत्रात सरदार स्वतः म्हणतात की बापूंचं स्मारक हे दगड विटा आणि पुतळे यात असू शकत नाही, बापूंचं स्मारक हे बापूंचं काम पुढे नेण्यात असू शकतं. त्याच सरदारांचा पुतळा उभा, ते सरदार पळवण्याचा प्रयत्न चालू. आपल्याकडे गावामध्ये कुठे आपला पोरगा नापास होत असला आणि दुसरा जर पहिला येत असला तर आपण त्या पोरात सांगतो हा ते आमचे भावकीच आहेत म्हणून. तसे हे पटेल आमचे, बोस आहे आमचे, सगळेच आमचे. नेहरू सोडून सगळे आमचे. गांधी सुद्धा प्रातस्मरणीय, म्हणजे गांधीजींच्या पाया पडून गोळी घालत त्यातली होती नथुरामी. यांची पद्धत आहे, आधी पाया पडायचं मग गोळी घालायची पद्धत आहे. नथुरामी असंच केलं. पटेल पळवायचे, बोस पळवायचे, अनेक गोष्टी भांडणं लावायची. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर तुम्हाला सांगत राहायचं सगळे एकमेकाचे शत्रू कसे, हे सांगत राहायचं. किती बोस, सुभाषचंद्र बोसांचा किती कळवळ आहे यांना, जसे काही ते तिसरे संघ चालत होते असं वाटेल लोकांना. सुभाषबाबू कम्युनिस्ट होते, काँग्रेसी होते. सुभाषबाबू एकही दिवस हिंदुत्ववादी नव्हते, धर्मवादी नव्हते. गांधीजींचं त्यांचं ते भांडण झालं. त्यानंतर सुभाषबाबू परदेशात गेले. तिथे लोकांनी विचारलं की तुमचं आणि गांधीजींचं भांडण यात काय सांगाल, तर सुभाषबाबू म्हणाले की आमच्या देशात बापा लेकाचं भांडण 4 चौघात जाऊन सांगत नाही, ती आमची संस्कृती.
पण ते सुभाषबाबू भाजपचे कसे हे दाखवायचा प्रयत्न, पटेल तिकडचे कसे, पटेलांच्या बाबतीत गांधीजींनी लिहिलं की जर जो एकच माणूस जगात ज्याला मी न बोलता माझ्या मनातलं कळतं तर ते सरदार पटेल आहेत, आणि त्यांच्याही मनातलं न बोलता मला कळतं, हे त्यांचं नातं होतं. सरदार पटेल आणि वेगळ्या व्याख्यानाचा विषय होईल, त्या विषयावर पुन्हा कधीतरी बोलू. जे युट्यूब पाहतात त्यांनी COEP मध्ये 2 तासाचं व्याख्यान त्यावर आहे, राष्ट्रपुरुषांचे संबंध म्हणून, ते जरूर ऐका. पण मुद्दा असा आहे की राष्ट्रपुरुषांची पळवापळवी करायची, इथल्या संस्कृतीची पळवापळवी करायची, इथल्या प्रत्येक गोष्टीची पळवापळवी करायची, आणि वर सांगायचं की आम्हीच खरे आणि बाकी जग सगळं खोटं. त्या खोटेपणाला उत्तर आपल्याला 2024 साली द्यायचं. महाराष्ट्राने जर महाराष्ट्र धर्म निभावला नाही तर देश पुन्हा यांच्या ताब्यात जाणार. आणि मी तुम्हाला सांगतो की जर पुन्हा हे सरकार सत्तेत आलं तर 24ची निवडणूक ही शेवटची निवडणूक हे समजून घ्या. यानंतर पुतीनचा फॉर्म्युला होणार, एकच पक्ष एकच माणूस, निवडणुकीची गरज नाही. रशियामध्ये एकच पक्ष आहे निवडणुकीत आणि दुसऱ्या पक्षाला उभंच राहता येत नाही, एकाच पक्षाला उभं राहता येतं, तो पुतीनचा पक्ष आहे आणि तिकडे आपली वाटचाल चालू आहे. जर का भारतीय जनता पक्ष पुन्हा 2024 साली सत्तेत आला तर ती या देशातली शेवटची निवडणूक ठरू शकते. त्यानंतर राज्यघटना राहणार आहे, त्यानंतर लोकशाही राहणार आहे, हे लक्षात घ्या. आणि हे गांभीर्य तुम्ही समजून घ्या, पण आपल्या आसपासचे आपल्या शेजारचे सगळ्यांना हे समजून सांगा आणि सगळ्यांना निर्भय बनवच्या वतीने हात जोडून आवाहन करा की आता महाराष्ट्र धर्म हाच संकटात आहे आणि तो सांभाळण्यासाठी 24ला मतदान करा. एवढं सांगून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज निर्भय बनवच्या या अभियानांतर्गत 5व्या येथेच्या झालेल्या सभेच्या निमित्तानं आपल्या कार्यव्यवस्थेतून दोन्ही मान्यवरांनी पाचोळे शहरामध्ये